तर छगन भुजबळांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे। मराठा आंदोलक जरांगे पाटलांच्या उपोषणाला गेलेल्या नेत्यांना ओबीसींनी लक्षात ठेवा असा सूचक इशाराच आणि विधान हे भुजबळांनी केलंय आणि महायुतीच्या नेत्यांनाच इशारा दिलाय। मोठ्या प्रमाणात मराठा नेते हेच जरांगेंच्या भेटीसाठी गेलेले होते आणि त्या भेटीमध्ये अर्थातच मराठा उपसमिती नेमलेली आहे, त्या उपसमितीतले महत्त्वाचे नेतेही होते। तो ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावरती मोठा आरोप केलाय। 2 सप्टेंबर 2023 रोजी जालन्याच्या अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्ज मागे शरद पवारांच्या एका आमदाराचा हात आहे असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केलाय। दरम्यान भुजबळांच्या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटलेलं होतं, त्यावर भुजबळांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। उपोषणाला बसल्या बरेच दिवस झाले। सरकारने त्यांना सांगितलं असेल, त्यांना अरे उठवा बाबा, त्यांना त्या हॉस्पिटलला घेऊन, तिथे काही महिला पण बसलेल्या होत्या, म्हणून पोलीस, महिला पोलीस सगळे गेले त्यांना आणायला। त्यांनी सांगितलं नाही, मी आता का झोप लागलेली आहे मला, आपण उद्या सकाळी या। रात्रीतून मिटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते, होय पवार साहेबांचे आमदार होते, मी नावं सुद्धा घेतलेले। मी असा शब्द कुठे वापरला नाही। मी म्हटलं शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार हा शब्द मी वापरलेला आहे आणि त्यांना आम्ही घरी बसवलं हे सुद्धा मी पुढे बोललेलो आहे।